शाळेतल्या मुलांना चॉकलेट ड्रग्ज, कॅन्डीच्या नावानं मुलांना ड्रग्जचं व्यसन, व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सावधान, तुमची मुलं शाळेत काय खातात, त्यांना काही कुणी खायला देतंय का, यावर लक्ष ठेवा. कारण स्ट्रॉबेरी क्विक नावानं कॅन्डी दिली जातीये, मात्र ती कॅन्डी नसून ड्रग्ज असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं पालकांसह शिक्षकांचीही झोप उडालीये. खरंच शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का? हा विषय मुलांच्या आरोग्याचा आहे, त्यामुळं पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. तुमच्या मुलांना अनोळखी व्यक्तींकडून कॅन्डी न स्वीकारण्याची सूचना द्या. त्याचा वास स्ट्रॉबेरी सारखा आहे, मात्र शाळेच्या आवारात कॅन्डीच्या नावानं ड्रग्ज दिलं जातंय. हा दावा गंभीर आहे. अजून तरी शाळेच्या आवारात स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज विकत असल्याचं आढळलेलं नाही. मात्र खरंच असं शाळेच्या आवारात ड्रग्ज विकलं जातंय का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत पोलीस माहिती देऊ शकतात, त्यामुळे आमचे प्रतिनिधी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले. हा जो व्हॉट्सअपवरती मेसेज व्हायरल होतोय, स्ट्रॉबेरी क्विक नावाचं ड्रग्ज शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं, तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचं कुठलंही ड्रग्ज अद्यापर्यंत आलेलं नाही. पालकांनी याच्यावरती विश्वास ठेवू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये आपल्या शहरामध्ये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. शाळांमध्ये स्ट्रॉबेरी क्विक नावाचं ड्रग्ज आढळलेलं नाही. शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही अशी गोष्ट आढळली तर तक्रार करावी. स्ट्रॉबेरी क्विक ड्रग्ज 2007 साली अमेरिकेत जप्त करण्यात आलं होतं. आपल्या महाराष्ट्रात शाळांमध्ये ड्रग्ज आढळलेलं नाही. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यातच पालक, शिक्षक आणि मुलांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी असं मेसेज आणि फोटो व्हायरल केले जात आहेत. त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आमच्या पडताळणीत शाळांच्या आवारात चॉकलेट ड्रग्ज विकलं जात असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.